मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे आणि या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपचे प्रमुख नेते उपस्थित असतील। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबतची रणनीती, प्रचार आणि जागा वाटप आदी मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते। यापूर्वी महायुतीच्या पत्रकार परिषदेत महायुती 45 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा करण्यात आला होता आणि तसंच जागा वाटपावरून तिन्ही पक्षात कोणताही वाद नसल्याचं सांगण्यात आलं होतं। लोकसभेच्या मिशन 48 साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केलेली आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून या अभियानाला उद्यापासून प्रारंभ होणार आहे। शिवसंकल्प अभियानाच्या निमित्तानं मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रचार मेळावे होणार असून या निमित्तानं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। राज्य शासनाच्या सेवेमध्ये 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। अर्थात कोणती योजना स्वीकारायची याचा निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे। अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना अप्रत्यक्षपणे निवृत्तीचा सल्ला दिलेला आहे। ते नाशिकच्या कार्यक्रमात बोलत होते। मी काही लेचापेचा नाही, जी वस्तुस्थिती आहे ती बोलणारा माणूस आहे। तुम्ही जर गेल्या 30 ते 35 वर्षांमधील माझ्या गोष्टी ऐकल्यात तर तुम्हालाही वाटेल की आता या लोकांना सुद्धा संधी दिली पाहिजे आणि 80 ते 85 वर्षाच्या या लोकांनी आशीर्वाद देण्याचं किंवा सल्ला देण्याचं काम केलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे असा अप्रत्यक्ष सल्ला त्यांनी शरद पवार यांना दिला। पाटण तालुक्यातील शिरळ, कांजारवाडी आणि तसंच ताईचीवाडी येथील ग्रामस्थांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। मुंबईतील त्यांच्या पावनगड निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत। त्यांनी पहाटेपासूनच कामांचा धडाका लावलाय। सकाळी 6:30 वाजता अजित पवार यांच्याकडून पुणे शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांची पाहणी करण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचा काल महिला मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत सदस्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला। मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या विकास कामांची माहिती देण्यात आली। सायबर क्राईमने आयोजित केलेल्या रील स्पर्धेतील विजेत्यांना सोनू निगमच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला। जवळपास 500 रील्सपैकी पोलीस आयुक्तालयाच्या पथकाने 6 रीलची निवड केली। जळगाव महापालिका प्रशासनाने जळगावातील नेहरू चौक ते टॉवर चौक रस्त्यावरील 5 दुकानांना सील ठोकण्याची कारवाई केली आहे। बेसमेंटच्या जागी व्यावसायिक वापर करणाऱ्या दुकानदारांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हाहाकार माजवलाय। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपिटीसह आलेल्या पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान केलंय। शेतामध्ये उभं असलेलं गहू, हरभरा, तुरीचं पीक जमीनदोस्त झालंय। जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेलं चाळीसगावातील पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थांचं आमरण उपोषण भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी सोडवलं। आजोबांच्या नावे असलेल्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी दाम्पत्याचे तब्बल 12 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होतं। प्रत्येक राज्यकर्त्यांना आणि मंत्र्यांनी बोलताना बंधनं पाळावी। चुकीच्या वर्तनामुळे राजकारणी बदनाम होतात आणि लोकप्रतिनिधी या नात्यानं प्रत्येक गोष्टीचं भान ठेवायला हवं। सत्तारांच्या वक्तव्यानंतर जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी हे वक्तव्य केलं। दौंडमध्ये नव्यानं उद्घाटन झालेल्या कोनशिलेवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं नाव नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी प्रांत कार्यालयाचा ताबा घेतला। जोपर्यंत कोनशिलेवर पालकमंत्री अजित पवार यांचं नाव टाकत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतली। वाहतूकदारांच्या संपामुळे आवक कमी झाल्यानं भाजीपाल्याचे दर वाढले होते। गुरुवारी पुन्हा आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आले असून दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय। गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत। त्यात गुरुवारी 171 नवीन बाधितांची भर पडली। त्यातील 32 रुग्ण मुंबईतले आहेत आणि आतापर्यंत राज्यात 914 कोरोना बाधित असून मुंबईतील संख्या 145 वर गेली आहे। गेले 2 महिने खालावलेली मुंबईतील हवेची गुणवत्ता आता काहीशी सुधारलेली आहे। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अनेकदा काही भागात वाईट ते अतिवाईट हवेची नोंद झाली होती आणि या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी तसंच ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे।
चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्पाचं विलीनीकरण महामुंबई मेट्रो संचलन महामंडळामध्ये करण्यात आलेलं आहे। ही मोनोमार्गिका वाहतूक सेवेमध्ये दाखल झाल्यापासून आजतागायत तोट्यात असून मोनोरेलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं घर मुंबईत असावं असं स्वप्न अनेकांचं असतं आणि ही स्वप्नपूर्ती करून मुंबईकरांनी घर खरेदीमध्ये दिल्लीला देखील मागे टाकलंय। नुकत्याच सरलेल्या 2023च्या वर्षात मुंबई आणि महामुंबई परिसरात एकूण 1,53,870 घरांची विक्री झाली असून विक्रीच्या या विक्रमी संख्येमुळे देशाच्या रिअल इस्टेट उद्योगात मुंबईनं अव्वल क्रमांक गाठलाय। पुण्यातील घरांच्या बाजारपेठेमध्ये मागील वर्षात मोठी वाढ नोंदवण्यात आलेली आहे। सरलेल्या 2023 मध्ये 49,266 घरांची विक्री झालेली आहे। कार्यालयीन जागाच्या मागणीमध्ये देखील मोठी वाढ नोंदवण्यात आलेली आहे। मागील 30 दिवसात मध्य रेल्वेनं फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उचलला। या कारवाईमध्ये रेल्वेनं फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 20.49 कोटींचा दंड वसूल केला। विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेनं कारवाईची विशेष मोहीम हाती घेतलेली आहे। गेल्या वर्षी विमानांची कमी झालेली संख्या आणि वाढलेली विक्रमी प्रवाशांची संख्या यामुळे विमान प्रवासाच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले होते। मात्र आता यामध्ये काही प्रमाणात दिलासा मिळणार असून इंडिगो कंपनीनं तिकिटांवर आकारण्यात येणारे इंधन अधिभार शुल्क रद्द करण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे इंडिगो कंपनीच्या विमान तिकिटांचे दर 1,000 रुपयांपर्यंत कमी होणार आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामध्ये शेंगोळा यात्रा ही हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जात असून तुळसाबाई संस्थान आणि हजरत दुमदुम शावली बाबा यांचा यात्रा महोत्सव शेंगोळा यात्रा महोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे आणि या यात्रा महोत्सवाला 800 वर्षांची परंपरा असून खानदेशासह विदर्भ आणि मराठवाड्यातून मोठ्या संख्येनं भाविकांची या ठिकाणी गर्दी होते। पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनाला सुरुवात होते आणि या संमेलनाचं दिमागदार आयोजन करण्यात आलंय। विशेष म्हणजे पारंपरिक लोककलाकार वासुदेवाच्या रूपात भल्या पहाटेपासून घरोघरी जाऊन या संमेलनाचं आमंत्रण देताना दिसतायत। राज्यात थंडीच्या दिवसातही फारशी थंडी जाणवत नाहीये आणि त्याउलट पुढील 3 दिवसांमध्ये दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस वर्तवण्यात आलेला आहे। शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्याबाबत खळबळजनक दावा केलेला आहे। प्रभू श्रीरामांबद्दल संजय राऊत यांनी देखील अनेकदा चुकीची वक्तव्य केलेली आहेत। प्रभू श्रीराम मांसाहार करायचे हे वक्तव्य संजय राऊत यांनी अयोध्येमध्ये केल्याचा दावा म्हस्के यांनी केलाय। आव्हाड जे बोलले ते संजय राऊत यांचे शब्द असून राऊतांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचं वाटोळ केलंय असं देखील म्हस्के म्हटलंय। मतांचं दान घेऊन पळून जाणारे शेकडो पक्ष पाहिले पण भाजप मतांची परतफेड करत असतं असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केलेलं आहे। ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या पुढाकारातून भांडूपमध्ये सेवालयाचं उद्घाटन झालं आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं। यावेळी बोलताना बावनकुळेंनी विरोधकांवर निशाणा साधला। रायगडच्या लोणेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या परिसरात 5 जानेवारी रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे। पालघर जिल्ह्यात शिवसेनेनं काँग्रेससह ठाकरे बंधूंना धक्का दिलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेसमधील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेतील शिंदे गटात प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प केलेला आहे आणि याच उद्देशाने मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर पूर्व इथल्या वैशाली नगरमध्ये रस्त्यांवर पाणी फवारणी करून स्वच्छतेला सुरुवात केली आहे। कोल्हापूरच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या। मंगळवार पेठ, लक्ष्मीपुरी आणि कसबा बावडा परिसरात पावसाच्या सरी बरसल्या। अचानक आलेल्या या पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली। दौंडमधील प्रांत कार्यालयात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। नव्यानं उद्घाटन झालेल्या प्रांत कार्यालयातील कोनशिलेवर पालकमंत्री अजित पवारांचं नाव नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वैशाली नागवडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं।
मंत्री गिरीश महाजन यांनी अंगणवाडी सेविकांची भेट घेतलेली आहे। सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन महाजन यांनी दिलं। दरम्यान अंगणवाडी सेविकांचं मुंबईतील आंदोलन संपलं असून गावाकडील संप मात्र अजूनही सुरूच राहणार आहे। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर गज, सिंह, हनुमानजी आणि गरुडजींच्या मूर्तींची स्थापना करण्यात आलेली आहे। राजस्थानातील बन्सी पहारपूर येथील हलक्या गुलाबी रंगाच्या दगडापासून या मूर्त्या बनवण्यात आल्या। ज्येष्ठ लेखिका मंजिरी फडके यांना अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन सोहळा होतोय आणि या सोहळ्यासाठी राम जन्मभूमी ट्रस्ट कडून देशातील महत्त्वाचे नेते, सेलिब्रिटींसह व्हीव्हीआयपींना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। यात ज्येष्ठ लेखिका मंजिरी फडके यांचा देखील समावेश आहे। हिंदू स्मशानभूमीमध्ये मांजराचं दहन करण्यात आल्यानं नवा वाद उफावून आलेला आहे। भाईंदरच्या स्मशानभूमीमध्ये पाळीव मांजरीवर अंत्यविधी करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर, स्मशानभूमी कर्मचाऱ्यांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि आता एक सविस्तर बातमी